8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे। जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे। आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प। मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकार, त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय। जर तुम्ही मागील 5 वर्षांमध्ये शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणारा सर्वात मोठी खुशखबर देण्यात आली आहे। सरकारला सरसकट कर्जमाफी करण्याचा आदेश आता डायरेक्ट केंद्र सरकारकडून मिळाला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा इथं बैलपोळा आनंदाचा साजरा होणार। बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। अशा प्रकारचे आदेश सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे। त्यामुळे राज्य सरकारने केली कर्जमाफीची तारीख जाहीर। शेतकऱ्यांची कर्जमाफी आज होईल, उद्या होईल अशा प्रकारच्या बातम्या आता त्या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून पसरल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कर्जमाफी कधी होईल याचे उत्तर समाधानकारक मिळत नव्हते। अखेर केंद्र सरकारकडून आज राज्य सरकारला आता कर्जमाफीची तारीख दिली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे शेतकरी मित्रांनो। परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली होती, त्यामुळे राज्य सरकारला मोदी सरकारने धारेवर धरला आणि आता कर्जमाफीसाठी 1 लाखावी कोटींची निधीची इथं सुद्धा सरकारने पाठवली आहे। राज्य सरकारने आता तारीख सुद्धा दिली आहे, कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या महिन्यामध्ये ही कर्जमाफी होणार आणि खास करून किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि काही जिल्ह्याची यादी देखील यामध्ये सांगण्यात आली आहे। सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांना बैलपोळा साजरा होणार, याचा साजरा करण्याच्या आनंदाची खुशीच्या निमित्त हे कर्जमाफी देण्यात आली आहे। तुम्ही शेती पिकासाठी मागील म्हणजेच आता 2017 असो, 2018, 2020 ते 2024 ते 25 या कालावधीमध्ये जर का तुम्ही शेती पिकासाठी इथं पेरणीसाठी खास करून इथं वगैरे कोणते खतासाठी बियाण्यासाठी कर्ज काढलं असेल तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। सरकारच्या माध्यमातून बैलपोळ्यानिमित्त आता कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो इथं मोठा तुम्हाला दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट केंद्र सरकारकडून इथं कर्जमाफीची तारीख आता नियुक्त करण्यात आली आहे। भाजप सरकारने सत्तेवर येण्याच्या अगोदर म्हणजेच इथं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता, जसे की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांनी ओरडून सांगितलं होतं की आमचे सरकार इथं निवडून आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, अशा प्रकारच्या घोषणा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या। तुम्हाला आठवतच असेल, त्यामुळे आता विरोधी पक्षाने भाजप सरकारला इथं चांगलंच धारेवर धरलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आदेश स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार, परंतु ही सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना होणार नाही। त्यामुळे काही पात्रता सुद्धा लावण्यात आल्या आहे। त्या पात्रतानुसार जे काही गरजू शेतकरी, गरीब शेतकरी आहे, आता त्यांचेच इथं कर्जमाफीचा लाभ त्यांनाच मिळणार आहे। त्याचप्रमाणे काही नवीन अटी सुद्धा इथं लावण्यात आलेल्या आहे। तर त्या अटी शर्ती कोणत्या आहेत, तसेच ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार आहे। त्यामुळे आता तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे देखील तुम्हाला बघायचं आहे। आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार लगेच सांगणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट इथं कर्जमाफीची तारीख सुद्धा नियुक्त केली आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रार केली होती। त्यामुळे आता कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर करण्यात आली तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। आता या तारखेला तुमचं डायरेक्ट कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। आता कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार, कोणत्या तारखेला सरसकट 7/12 कोरा होणार, तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने राज्य सरकारला इथं डायरेक्ट इथं मागणी केली आहे, कर्जमाफीची तारीख दिली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका असा शब्द निवडणुकीच्या अगोदर दिला होता, तर तो पाळायचा आता योग्य वेळ इथं आली आहे। कर्जमाफीचा 7/12 इथं कोरा करा, लवकरात लवकर कर्जमाफी करून टाका अशा प्रकारचा आदेश
आदेश आता केंद्र सरकारला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे। त्यामुळे इथं जसं की करोडो रुपयाची, लाखो रुपयाची इथं निधी इथं सरकारला इथं मिळाली आहे। 1 लाखांची कर्जमाफी होणार, 1.5 लाखांची कर्जमाफी होणार किंवा सरसकट तुमची कर्जमाफी होणार, याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत लक्षपूर्वक नक्की बघा, कारण की बघा इथे तुम्हाला कर्जमाफीची तारीख सुद्धा सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तर सरकारच्या माध्यमातून काय या ठिकाणी अपडेट आली आहे, तर या ठिकाणी 3 महत्त्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर याच अपडेटनी तुम्हाला इथं कर्जमाफी कशी होणार, कोणत्या तारखेला होणार, कोणत्या जिल्ह्यात होणार, किती टप्प्यानुसार तुमची कर्जमाफी होणार हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तसेच जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे। ही जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार, सविस्तरपणे शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजून जाणार आहे। पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्यासाठी असणार आहे की तुम्हाला काही कागदपत्रे जे लागणार आहे, ते कागदपत्रे बघा, शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे की नाही। ज्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे उत्पन्नावरती इथे ठराविक मर्यादेच्या आतमध्ये हे जसं की त्यांचं उत्पन्न असेल, जसे की 10 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, 20 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक असणार आहे। म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर तुमची कर्जमाफी होणार, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा फायदा अजिबात या ठिकाणी मिळणार नाही। सरकारच्या माध्यमातून इथं स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, या प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी तुम्हाला ही महत्त्वाची 5 कागदपत्रे आता तयार ठेवायची आहे। आता ही कागदपत्रे आपण या ठिकाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातलं महत्त्वाचं पहिलं कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे म्हणजेच आधार कार्ड। तुमच्या आधार कार्डवर जर काही चुका असतील तर तुमचं आधार कार्डवर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून टाका। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं राशन कार्ड। तुमच्याजवळ जर हे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हे तुम्हाला पुरावा आता या ठिकाणी लागणार आहे। म्हणजेच किती दिवसापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता आणि खरोखर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहे का हे इथं चेक केलं जाणार आहे। त्यानंतर 4 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे, म्हणजेच तुमचं शेती पिकाचा 7/12 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। ज्यांच्याकडे इथं जास्त शेतजमीन अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला। सरकार तुमचं वार्षिक उत्पन्नानुसार ठरणार आहे की जसं की तुमची कर्जमाफी किती केली जाणार आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार की नाही मिळणार। नेमकं तुमचं उत्पन्न किती याबाबत फिक्स इथं आकडा सरकारने अजून सुद्धा सांगितला नाही। तर शेतकरी मित्रांनो, जर 5 कागदपत्रे तुम्ही तयार ठेवलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। तर आता कर्जमाफीची तारीख इथं कोणत्या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, अजूनपर्यंत कर्जमाफीची ठराविक इथं तारीख इथं फिक्स करण्यात आलेली नाही, परंतु कर्जमाफी संदर्भातील समिती नेमण्यात आलेली आहे। तुमची इथं जसे की चेकिंग प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे, परंतु ठराविक इथं तारीख इथं अजूनपर्यंत नियुक्त केली नाही। ज्या तारखेला तुमचं कर्ज होणार माफ, तर अशी ही तारीख तुम्हाला अजूनपर्यंत सांगितली नाही। जेव्हा तुम्हाला कर्जमाफीची खरोखर तारीख इथं सांगितलं जाईल, परंतु एक नक्की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथं समिती नेमली आहे, त्या समितीमध्ये अजून सर्व शेतकऱ्यांची इथे चेकिंग सुरू आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सांगितलेले आहे। तर आता राहिली जिल्ह्याची गोष्ट, तर महाराष्ट्रामध्ये जितके जिल्हे आहे तितक्या सर्व जिल्ह्यांमधले हे कर्जमाफी इथं होणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।